राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि याचं कारण ठरलंय भाजप नेते संजय काका पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली विधानं। जयंत पाटलांनी संजय काका पाटलांना डिवचल्यानंतर काकांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिलंय। पाहूयात। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। सांगलीच्या दोन पाटलांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटलांची निवड झाल्यानंतर जयंत पाटलांनी भाजपच्या संजय काका पाटलांवर निशाणा साधला। संजय काकांबरोबर पलीकडच्या गोटात जाण्यासंदर्भात चर्चा केली। तिथे जाऊन त्यांनी तिथल्या गोटातली माहिती आम्हाला दिली। या मौलिक सहकार्याबाबत मी त्यांचा आभारी आहे, असा टोला जयंत पाटलांनी संजय काका पाटलांना लगावला। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो। या टीकेनंतर संतापलेल्या संजय काकांनी जयंत पाटलांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला। तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला भाग पाडू नका असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांनी भाजपत येण्यासाठी उंबरे झिजवले असा दावा करत पलटवार केला। पाटलांनी विश्वासघाताचं राजकारण केल्याचीही टीका संजय काकांनी केली। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कुणाकुणाची विश्वासघाताचं राजकारण केलं, तेव्हा ते काढायला मला भाग पाडू नका। सांगलीच्या पाटलांच्या या वाकयुद्धात कोल्हापूरच्या पाटलांनीही सहभाग घेतला। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला मंत्री चंद्रकांत पाटलांनी दुजोरा देत आपण त्या प्रक्रियेचा भाग आहोत असं विधान केलं। भाजपमध्ये जाण्यासाठी अनेकदा उंबरठे झिजवले, त्याचा मी साक्षीदार आहे। तुम्हाला त्याचं काय वाटतं? ते साक्षीदार आहेत, मी त्यातलं पार्ट अँड पार्सल आहे। जास्त बोलायला लावू नका मला। जयंतराव म्हणतात ना उपरोधिकपणे का ना, ते दादा माझा मित्र आहे, तसं जयंतराव माझे मित्र आहेत, तो इतक्या ओपनली बोलणं नको, त्यांना त्रास होईल। ते पार्ट अँड पार्सलचं ते मत काय नेमकं आता कुठल्या स्टेजला आहे? पार्ट अँड पार्सलचा मराठीत अर्थ असा की मी त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे। आता त्याची स्टेटस काय असेल कोणाची त्या सगळ्या नंतर बेटा सांगतो। त्यांच्या पक्षात त्रास झाला, त्यामुळे जयंत पाटील वैतागले होते, त्यामुळे ते उद्या कुठे असतील हे आता सांगता येणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया देत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी चर्चेमध्ये भर घातली। जयंत पाटलाला त्या पक्षामध्ये राहून ज्या पद्धतीने ते प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना ज्या पद्धतीने थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, त्यामुळे जयंत पाटील हे वैतागलेले होते, हे निश्चित आहे। याची माहिती सर्वांना आहे, पक्षातल्या लोकांना सुद्धा आहे, म्हणून उद्याही जयंत पाटील कुठे असतील हे आता सांगता येणार नाही। जयंत पाटलांनी संजय काकांना लक्ष केलं खरं, पण त्यांच्या या वाराला प्रत्युत्तर द्यायला भाजपचे दोन पाटील आणि शिवसेनेचे शिरसाट धावून आले। महायुतीच्या नेत्यांच्या या दाव्यामुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।